हाय एव्हरीवन, आय एम पूजा. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण इथे करणार आहोत फ्रेंडशिप डेसाठी छान असं फ्रेंडशिप डान्स इथं आपण करणार आहोत. तर इथे मी क्रिस्टल टेप घेतलेला आहे, जो मी खूप टाईम आधीपासून आणलेला होता. पण मला ब्रेसलेटच करायचं होतं काहीतरी समथिंग. त्याच्यामुळे मी वाट बघत होते कधी-कधी. सो परवा अचानक आठवलं की आता फ्रेंडशिप डे येणार आहे. सो त्याबद्दल मी ते छान असे इथं हेच करणार आहे, ब्रेसलेट्स करणार आहे, बँड्स करणार आहेत फ्रेंडशिपचे. तर त्यासाठी मी इथे बघा माझ्याकडे क्रिस्टलच्या माळा ऑलरेडी अवेलेबल होत्या खूप टाईम आधीपासनं. तर मी इथे बघा असं माप घेऊन बघते आणि आपण इथे आपले जे क्रिस्टल आहेत नथीचे म्हणजे आपले जे पिंक कलरचे असतील डार्क वगैरे ते शेड्स देखील आपण इथे घेऊ शकतो. पण मी विचार केला की चला आता हे अवेलेबल आहे आणि असे देखील असतात आपले ब्रेसलेट्स वगैरे. सो मी त्याच उद्देशाने इथे हा कलर चॉईस केलेला आहे. तर इथे मी वन बाय वन असे क्रिस्टलचे दोन्ही कलर्स टाकून घेत आहे आणि त्याच्यामध्ये मोतीचक्री टाकणार आहे. एकदम इझी आहे, फास्ट देखील होईल दोन्ही साईडने. आणि मध्ये मी लोटसचं कुंदन वापरले, कारण की युनिक नवीन असं मी काही नाही आणलं, जे आपल्याकडे अवेलेबल आहे त्यानेच मी हे केलं आहे. दरवेळेस आपण समथिंग आय थिंक लेस वगैरे आणतो फ्रेंडशिपची आता. सो ह्यावेळेस थोडंसं नवीन आपण इथे जर हँडमेड केलं तर ते खूपच छान दिसेल. सो इथे बघा 4चा शेप घेतला आहे मी आणि देन पुन्हा लोटस आणि पुन्हा पुढचे 4 क्रिस्टल्स आपले आणि इथे लोटस मी टाकून घेत आहे आणि सेकंड शेप देखील सेम आहे. माप मी इथे घेतलं आहे. सो माप एवढं परफेक्ट इथे बसेलच. आणि कारण की हा टेप आहे तो म्हणजे थ्रेड काय म्हणतात ते क्रिस्टल टेप आहे, तो एकदम असा ताणलेला असतो. त्याच्यामुळे आपण इथे कितीही आकार कमी घातला तरी तो इथे नक्कीच जास्त करून ताणेल. आणि इथे बघा परफेक्ट झालं आहे. एंडिंगला मी गाठ मारून घेतलेली आहे. आणि थोडेसे जे इथं मी आहेत आपले मोती चेन ती इथे लावली आहे आणि खाली दोन्ही कलरचे यूज करून इथे पुन्हा एक असा छान असा लूक इथं मी दिला आहे. एक प्रकारे थोडंसं असं लोलक टाईप आपण थोडंसं छान इथे लूक केलेलं आहे. आणि आत्ता हे मटेरियल अवेलेबल आहे, कारण याचा यूजच होत नव्हता ह्या क्रिस्टलचा. सो त्यामुळे मी इथे घेतलं आहे. आणि येस, मी संडेला नक्की एक छान असा पिंक कलरचा क्रिस्टलचा फ्रेंडशिप बँड नक्की टाकेल मी इथे. सो तो देखील तुम्ही बघा. तर हा झाला आपला फर्स्ट. आणि सेकंड मी इथे आपले जे सिल्क थ्रेड आहेत, जसं लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की राखी बनवताना मी ह्या थ्रेड्स कसे यूज केले होते. सो सेम तेव्हाच मी हे थ्रेड करून ठेवलेले होते. मी आय थिंक राखीच करणार होते त्याची, बट एक व्हिडिओ टाकला होता ऑलरेडी. सो मी त्याच्यामुळे इथे असा विचार केला की आपण इथे काहीतरी वेगळं करावं. मला इथे फ्रेंडशिप डे निमित्त हे सुचलं की आपण इथे काहीतरी फ्रेंडशिप डेबद्दलच करूयात. आणि याचा यूज आपण साडी लटकनला देखील करू शकतो किंवा ब्लाऊज लटकनला देखील करू शकतो. सो ह्या थ्रेड्सचा यूज ऑलमोस्ट सगळीकडं होऊ शकतो. आणि इथे बघा अशा पद्धतीने इथे मी जस्ट थ्रेडमध्ये टाकून घेत आहे इझी पद्धतीने. आणि सेम आपल्या राखीसारखंच मी इथे डिझाईन केली आहे. हे बघा असं दिसेल ते. आणि आत्ता थोडंसं ते पिशवीमध्ये ठेवल्यामुळे थोडेसे ते एकदम जवळ आले आहेत थ्रेड, असे एकदम क्लीनअप नाही दिसत आहेत. पण येस, आपण जेव्हा ह्याला चांगलं फोल्ड करून ठेवू व्यवस्थित तेव्हा ते नक्की छान दिसतील. आणि इथे मी नुसतं गाठी मारून घेतल्यानंतर इथे जे माझ्याकडे मोठे मणी आहेत, जे मी डेकोरेशनसाठी कधी आणले होते मलाही आठवत नाही, म्हणजे 4-5 वर्ष झाले असतील ऑलमोस्ट ते मणी मी आणून. सो त्यातलेच थोडेसे राहिले होते. आय थिंक ₹10 पाकीट भेटतं ह्या मोठ्या मण्यांचं. सो तेव्हा मी आणलं होतं. आय थिंक मी घरामध्ये तोरण टाईप केलं होतं तेव्हाचे हे आहेत. आणि तेच मी आता इथे मोठे हे यूज केले आहेत. खूप छान दिसत आहेत. आता छान सण येणार आहेत आपले, श्रावण महिना येणार आहे. तर त्याच्यामध्ये खूपच असे आर्ट आहेत जे घरामध्ये घरगुती आणि स्वतःला यूज होतील किंवा त्याचा बिझनेस देखील होऊ शकतो. अशा पद्धतीचे आर्ट्स व्हिडिओ मी इथं अपलोड करणार आहे. आणि रिलेटेबल व्हिडिओ नक्की असतील. आणि अजून एक आहे की आपण क्लासेस पण घेत आहोत विथ मटेरियल आर्ट्सचे. 1,000मध्ये आपण इथे 10 आर्ट घेणार आहोत, तेही विथ मटेरियल. तर कोणाला जर करायचं असेल तर नक्की त्यांनी ह्याच्यामध्ये सहभाग घ्या आणि ह्या महिन्यामध्ये खूप सारे आर्ट पण शिका. आणि जमलं तर छान असा बिझनेस पण होईल तुमचा. खूप सारं इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही छान असा बिझनेस करू शकता. फक्त तुम्हाला बेसिक नॉलेज येणं गरजेचं आहे. तर ते तुम्ही याच्यामध्ये नक्की शिकू शकता, कारण की 1,000मध्ये 10 आर्ट, तेही मटेरियलसोबत ही खूप छान संधी आहे. तर हे बघा सेम इथे लॉरेल्स मी टाकून घेतले आहेत.
आय मीन मोती चक्री टाकून घेतली आहे आणि इथे मी मनी यूज केले आहेत दोन्ही टाईप्सचे. तर त्याच्यानंतर मी इथे गाठ मारून घेणार आहे. बस एवढंच इथं आहे. इझी आहे आणि मटेरियल आपल्याकडे अवेलेबल असेल तर आपण कोणतीही डिझाईन करू शकतो. आपण लहानपणी खूप सारे राखी डिझाईन्स केलेल्या आहेत चिटकून वगैरे. तर यावेळेस आपण फ्रेंडशिप डे निमित्त इथे ही डिझाईन सेम तशीच करणार आहोत. तर हे बघा, इथे आपली डिझाईन कंप्लीट झाल्यावर आपण इथे छान अशी गाठ मारणार आहोत, कारण की ते मणी बाहेर येऊ नये. आणि इथे आपली हा फ्रेंडशिप बँड तयार झाला आहे आणि ही राखी देखील राखीसाठी देखील आपण ही डिझाईन त्यावेळेस कंटिन्यू केली होती. कलर खूप छान आहे. हा मरून कलरचा राणी पिंक कलरचा कलर आहे हा. खूपच असा छान इथे उठून दिसतो आणि हे ब्रेसलेट किंवा हा फ्रेंडशिप बँड कसा दिसतो हे तुम्हाला मी आत्ता इथे दाखवते. तर हे बघा, तुम्हाला व्यवस्थित मी प्रॉपर इथे घालून दाखवते आणि फोटो पण तुम्ही पाहिलाच असेल स्टार्टिंगला. सो सेम तसंच. आणि जर तुम्ही इक्वली दोन्ही जर घालणार असाल एकत्र करून, तर तरीही खूप छान दिसेल. क्रिस्टलचा लूक पण येईल आणि हा सिल्क थ्रेडचा पण लूक येईल. प्लस आपल्या मण्यांचा लूक येईल. सो एक प्रकारे खूप छान ही डिझाईन इथे झालेली आहे आणि त्याचा फोटो मी इथे टाकते. सो ही कशी वाटली मला नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.